नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। फार्मर आयडी कार्ड नसल्यास शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपयांना मुकावे लागणार आहे। त्यांना 12,000 रुपये मिळणार नाही। तसेच आणखी 3 दिवसानंतर इतर सवलती ज्या शेतकऱ्यांना दिल्या जातात त्या सुद्धा बंद होणार आहे। मग तुम्ही हा आयडी काढला नसेल तर लवकरात लवकर हा आयडी काढा, कारण की सर्व योजना या ठिकाणी बंद होणार आहे। कोणत्याही योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही, कारण की राज्यातील शेतकऱ्यांना आता 15 एप्रिलपासून कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक आवश्यक असणार आहे। या नव्या नियमामुळे ज्यांच्याकडे अद्याप शेतकरी आयडी नाही त्यांना PM किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना यांसारख्या योजनांचा लाभ मिळणार नाही। या दोन योजनांद्वारे पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 12,000 रुपये मिळतात। जर हे आयडी कार्ड नसेल तर कदाचित ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही। शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो। या संदर्भात कृषी विभागाने GR काढलेला आहे। नवीन शासन निर्णय आलेला आहे। कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आयडी अनिवार्य करण्याबाबतचा हा महत्त्वाचा GR महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी काढलेला आहे। कारण की मित्रांनो, अतिशय गरजेचं असे हे आयडी कार्ड आहे। जर तुम्ही हा आयडी कार्ड काढला नाही तर तुम्हाला खूप मोठा फटका बसणार आहे, कारण की आतापर्यंत जवळपास 70 लाख शेतकऱ्यांनी हा आयडी कार्ड काढलेला नाही। राज्यात सध्या 1,71,00,000 नोंदणीकृत शेतकरी असून यापैकी सुमारे 1 कोटी शेतकऱ्यांनी हा आयडी काढलेला आहे। म्हणजे अजूनपर्यंत 70 लाख शेतकरी यापासून वंचित आहे। जवळपास 41% अद्याप नोंदणीपासून वंचित आहे, त्यांनी कार्ड काढलेलं नाही। हा आयडी केंद्र सरकारचा ॲग्रिस्टॅक उपक्रमाचा भाग असून यामध्ये शेतकऱ्यांची जमीन, अभिलेख, पीक पद्धत, जनावरांची मालकी आणि शासकीय लाभ यांचा डिजिटल डेटा एकत्रित केला जात आहे। प्रत्येक शेतकऱ्याचा आधार क्रमांक या डेटाशी जोडला जाईल। जर आपण आयडी कार्ड काढले नाही तर आपल्याला अनेक सरकारी योजनांवर या ठिकाणी पाणी सोडावे लागणार आहे। प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही शेतकऱ्यांकडून शेतकरी ओळख क्रमांक आयडी काढण्यात दिरंगाई होत असल्याचे समोर येत आहे। अनेक तालुक्यात उद्दिष्ट गाठण्यात आलेले नाही। कृषी विभागाच्या सर्व योजना यापुढे शेतकऱ्यांच्या ओळख क्रमांकाशी निगडीत करण्यात आल्या आहेत। PM किसान सन्मान निधी, पीक विमा, MahaDBTवरील सर्व योजना, पोखरा अंतर्गत ज्या काही योजना येतात त्या योजना, नैसर्गिक आपत्ती अनुदान, पीक कर्ज यासारख्या योजना आणि इतर ज्या सुविधा आहेत त्या सुविधांपासून शेतकरी यापुढे वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ शेतकरी ओळख क्रमांकासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। राज्य शासनाच्या निर्णयानुसार ग्राम कृषी विकास समित्या, CSC आणि फील्ड स्तरावरील यंत्रणांच्या साहाय्याने नोंदणीसाठी प्रोत्साहन देण्यात यावे। शेतकरी आयडी काढण्याची अखेरची तारीख 31 मार्च होती। त्यानंतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी 15 एप्रिलपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरू ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे आता 15 एप्रिलच्या आत आपण सर्वांनी आयडी कार्ड काढून घ्या। जर मित्रांनो, या ठिकाणी या ॲग्रिस्टॅक योजनेनुसार हे ओळखपत्र क्रमांक शेतकऱ्यांना अनिवार्य करण्यात आलेले आहे। या शासन निर्णयानुसार सरकारने स्पष्ट सांगितले आहे की कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक दिनांक 15/4/2025 पासून अनिवार्य करण्यात येत आहे। कारण की हा जो सर्व डाटा आहे तो तुमच्या योजनांशी जोडून घेण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहे आणि या ठिकाणी प्रसिद्धीसुद्धा देण्यात आलेली आहे। ज्यांचे काढण्यात आलेले नाही त्यांना सुद्धा काढण्यास सांगितलेले आहे। मित्रांनो, हा GR जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देण्यात आलेला आहे। तिथूनही आपण डाउनलोड करून घेऊ शकता किंवा बघू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।